अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवतीर्थाबाहेर मनसैनिकांनी गर्दी केली। विद्यार्थी सेना, मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी पोहोचले। अमित ठाकरेंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात ते साजरा करतायत। याविषयी मनसैनिकांशी बातचीत केली आहे आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। आज मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानेच आपण पाहतोय शिवतीर्थाबाहेर मोठी गर्दी जी आहे ती मनसैनिकांची पाहायला मिळते। एकीकडे ढोल ताशाच्या गजरात त्यांच्या वाढदिवसाचा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। काही मनसेचे पदाधिकारी आहेत, सोबतच आपण पाहतोय की मनसैनिकांनी गर्दी केलेली आहे, त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही गर्दी आहे। आणि काय एकूणच इथे पदाधिकाऱ्यांच्या भावना आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, वाढदिवसानिमित्त केक कटिंग रात्री देखील झालेला आहे, आता देखील थोडा वेळात होणार आहे, त्यामुळे काय एकूणच भावना आहे तुमची? काल जो केक कटिंग झाला तो केक कटिंग करायला महाराष्ट्रातून लोक आले, नागपूर, नाशिक वगैरे इकडनं, आणि हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। अमित साहेबांनी कोणाला बोलणं हे स्वतःहून आले आहेत। त्यांना जो तरुणांचा आवाज होता तो महाराष्ट्राला तरुणांचा आवाज सन्माननीय अमित साहेबांच्या रूपात मिळालेला आहे आणि हा आवाज आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मंत्रालयात न्यायचं एवढं नक्की। नक्कीच केकवरती मंत्रालय असं देखील उल्लेख होता, लिहिलेलं होतं। सोबतच इथले जे बॅनर आपण पाहिलेत तर हिंदू हृदय सम्राट ज्या पद्धतीत आपण पाहतोय की बाळासाहेबांकडे पाहतो त्याच पद्धतीने युवा सम्राट असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे। काय सांगाल, काय नेमकी भावना? जो तरुणांचा आवाज होता एवढा दिवस दाबला जात होता, कोणतरी एक नेता पाहिजे होता, तरुणांना जी पोकळी होती ती भरून काढणारा नेता पाहिजे होता। मी सन्माननीय राजसाहेबांना धन्यवाद मानेल, कारण का सन्माननीय राजसाहेबांनी अमित साहेबांना जेव्हापासून विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष आणि पक्षाचा नेता केल्यापासून सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न ते मार्गी लागले आहेत। साहेबांनी पुण्याला जो मोर्चा काढला तो 100% यशस्वी करून दाखवला। महाराष्ट्रामध्ये अमित साहेब ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी काम करतायत आणि कुठलीही सत्ता नसताना अमित साहेब ज्या मागण्या करतात त्या मागण्या पूर्ण होत आहेत, परंतु हाच आवाज जर विधानसभेत त्यांच्या रूपाने गेला तर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये असंख्य प्रश्न असलेले तरुण विद्यार्थी आज बेरोजगारी असेल, UPSC MPSCच्या परीक्षांमध्ये त्यांना होणारा त्रास असेल, हा कुठेतरी दूर होईल आणि ते दूर करण्याचं एकमेव नेतृत्व माननीय अमित साहेब ठाकरे आहेत। या देशामध्ये नव्हे तर आशियामध्ये आज सगळ्यात मोठी जर विद्यार्थी संघटना कुठली असेल तर ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि त्याचे अध्यक्ष म्हणून अमित साहेब ज्या पद्धतीने काम करतायत आणि त्यांनी आम्हाला माननीय राजसाहेबांचं खरोखर तर आभार मानले पाहिजेत की त्यांनी विद्यार्थी सेना माननीय अमित साहेबांकडे सोपवली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला आज काम करण्याची संधी मिळत आहे। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।